डॉक्टर अनिल बोरगे यांच्या आरोग्य विभागाच्या चौकशीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या समतीवरच प्रश्नचिन्ह। मनपा आयुक्तांना खरंच निपक्षपाती अहवाल हवा की आणखीन काही? महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा न केल्यामुळे व परिणामी रँकिंग घसरल्यामुळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावर कारवाईचा बडगा उभारत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे। त्यानंतर आता आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत। चौकशीसाठी 3 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे। मात्र या चौकशी समितीत नसलेले अधिकारी आणि ज्यांची चौकशी होणार ते डॉक्टर अनिल बोरगे यांचे मैत्रीपूर्ण संबंध पाहता ही चौकशी खरंच निपक्षपाती होईल का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। चौकशी समितीत मुख्य लेखा परीक्षक विशाल पवार आणि डॉक्टर अनिल बोरगे यांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। त्यामुळे आयुक्त नक्की या कारवाईबाबत गंभीर आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे। डॉक्टर अनिल बोरगे यांना ऑगस्ट 2024 मध्ये 2 वेळा नोटीस बजावण्यात आल्या होत्या। मुख्यत्वे महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यक्रमांचे प्रतिमाह असणारे रँकिंग हे राज्यातील महानगरपालिकांच्या शेवटच्या 5 गुणानुक्रमे आलेले आहेत। विभाग प्रमुखाची जबाबदारी असताना ती पार पडण्यात कसूर झालेला असल्याने व वारंवार होणाऱ्या अशा वर्तनामुळे कामकाजावर विपरीत परिणाम होऊन महानगरपालिकेची उद्दिष्टपूर्ती झालेली नाही, असा ठपका ठेवत डॉक्टर अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे। आयुक्त यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। त्यासाठी उपायुक्त विजयकुमार मुंडे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार व प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर या अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्ती केली आहे। परंतु या चौकशी समितीत विशाल पवार यांच्या कांद्यावर हात टाकलेले अनिल बोरगे यांचे फोटो व्हायरल झाले आहेत। याशिवाय या समितीत प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राजूरकर यांना तर असमाधानकारक कामाबद्दल विभाग प्रमुख डॉक्टर अनिल बोरगे यांनीच नोटीस बजावली होती। अशा अधिकाऱ्यांकडून आरोग्य विभागाच्या कामकाजाची चौकशी करून खरंच सत्य समोर येईल का, असा प्रश्न विचारला जातोय। आयुक्त जाणीवपूर्वक डॉक्टर बोरगे यांना टार्गेट करत आहेत का? आरोग्य विभागाच्या रँकिंग बाबत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य योजनेची वस्तुस्थिती कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन आयुक्तांसमोर मांडली आहे। डॉक्टर बोरगे यांनी ही रँकिंग फक्त राज्य शासनाच्या विषाणूपुरतीच मर्यादित आहे आणि ती स्पर्धा नाही, असा खुलासा केलाय। तरीही सर्व नियमावली आणि 2 शासन आदेशानुसार कर्तव्य बजावणारे यशवंत डांगे हे केवळ एका अधिकाऱ्यासाठी संपूर्ण आरोग्य अधिकाऱ्यांसाठी संपूर्ण आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांना का आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत? डॉक्टर बोरगे यांच्यावर सक्तीच्या रजेवर जाण्याची कारवाई करण्यापूर्वी आयुक्तांनी अशी चौकशी समिती का नेमली नाही? अशा अनेक कारणांमुळे आयुक्त डांगे हे वैद्यकीय कामातून बोरगे यांना अडचणीत आणत आहेत का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।